सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध. म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठे शोधू. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड मस्साजोगमध्ये दाखल झाली. यावेळी संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या की संतोष देशमुखने सगळ्या गावाचं चांगलं केलं. त्या दिवशी थोडीफार काही भांडणं झाली असतील. तो म्हणाला असेल मला मारू नका, पण त्याला संपवून टाकलं. माझं जसं लेकरू आहे तसं या मारेकऱ्यांना लेकरू असतील, त्यांना मुलं बायका नसेल का? त्यांनी काय केलं एवढं? मी त्याची आई आहे. आज मला काय वाटत असेल? माझं लेकरू खूप चांगलं होतं. मी आता काय करू? मी माझं लेकरू कुठे शोधू? असं म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मला सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असते. तो नको म्हणला असं, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असते तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे मनीषच असते. कोण असेल फौजदार असते, कोण जमादार असते, काय असते काय असते, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष. हा नंतर माझे लेकरं गेल्यावर आता ह्यांना दिशा तर दाखवावं. काही तर झालं असतं, थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता. त्यांना काहीच भेटू दिलं नाही, त्यांना काहीच पडू दिलं नाही. का बरं? त्यांना माझं कसं लेकरू आहे, कसे हे आणला मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, त्यांना का केलं एवढं? त्यांना काय करायचं? त्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं का? करताना पण काय वाटलं असेल, मला काय वाटत असेल, मी त्याची आई असं मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडा. 5च रिंग वाजले माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच बंद झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू कुणी होतं, कुणी म्हणजे कुणालाही कुणीच मदत बिगर कुणी कोणच मदत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, उडता असेल, शेंडा असेल, काय असेल, पूर्ण आरोपी का? नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाले जगणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मस्साजोग.